आज आपण आलेलो आहोत गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये। इकडे काय घडलं आणि त्यांच्याशी काय प्रकार घडलाय ते आता त्यांच्याशीच आपण जाणून घेणार। पण पोलीस स्टेशनला आलो, पोलीस स्टेशनला पोलिसांनी काय बोलले तुम्हाला? त्यांना सांगितलं मी अशी अशी तक्रार करायला आलेली आहे, माझ्या बरोबर फ्रीजवाल्याने 4,500 ते बोलले आम्ही अशी तक्रार इकडे करून घेतच नाहीयेत। पण राजेंद्र जाधव साहेब सरळ मला बोलतात आम्ही काय एनसी घेऊ शकत नाही, आम्ही काय कंप्लेंट घेऊ शकत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही त्याला पकडा आणि त्याला घेऊन या। जो व्यक्ती फोनच उचलायला तयार नाही त्याला पकडून आणणार कसं? आणि उद्या त्याला पकडून आणायचं बोलला नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काय हाणामारी केली किंवा उलट काय केलं तर मग दोष शेवटी फिर्यादीला, ज्यांनी जो कंप्लेंट करायला येतो त्यालाच दोष दिला जाणार। तर मला ते सर्व ऑन कॅमेरा, पोलीस स्टेशन मध्ये कॅमेरा लागलेले आहेत, ह्या ताई आहेत, इतर पण पोलीस तिथे आहेत, तिथे मला ते सरळ बोलतात तू आम्हाला धमकी देतोस का? त्यावर तुम्ही आम्हाला बोलताय की तुम्ही धमकी देताय, म्हणजे कायद्याचा उपयोग करून तुम्ही आम्हाला अडकवायचा प्रयत्न करताय का? ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड चाललेले आहेत आणि आपण नेहमीच बघतो, सायबर फ्रॉड असू दे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीने लोक जनतेला त्रास द्यायचं काम करत आहेत। असाच काही प्रकार आपल्या निदर्शनास आलेला आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहे। विषय काय त्याला सविस्तर जाणून घ्या। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी एक तक्रार होती, या ताई आहेत, त्यांची ती तक्रार आहे ते देण्यासाठी आपण आलेलो। पण इकडे काय घडलं आणि त्यांच्याशी काय प्रकार घडलाय ते आता त्यांच्याशीच आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय काय प्रकार घडलाय, काय सांगाल त्याच्यावर? मी ऑनलाईन नंबर काढलेला फ्रीज साठी, तो बंदा बोलला मी अर्ध्या एक तासात येतो। तो आला, फ्रीज वगैरे त्यांनी बघितलं, चेक केला, मला 4,500 रुपये तुम्हाला खर्च लागेल। बोली ठीक आहे करून दे। थोडस त्यांनी एक काम 10-15 मिनिटं फ्रीज चालू करून दिलं, त्याच्यानंतर बंद झाला। त्याला परत कॉल केला की तू कधी येणार? बोलला मैं कल आता हूं करके। तो काय आलेला नाहीये। आज 12 दिवस झाले, तो रोज आज येतो, उद्या येतो, परवा येतो, करतो। मग त्याला तुम्ही फोन केला, त्याचा नंबर तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन मध्ये त्याचं दुकान वगैरे कुठे दाखवते का? त्याला मी विचारलं, बोले भाई तुम्हारा दुकान किधर है? तो बोला वशिवरा में मेरा दुकान है करके। बोले ठीक आहे। जाऊन तुम्ही बघितलं? नाही, मी बघितलं नाहीये। नंतर मुलाला सांगितलं मी काढायला, तर त्याचं काही दुकान वगैरे त्यांचं काही नाहीये। दुकान काही नाही? काही नाही। त्याच्या मालकाला तुम्ही फोन केलात का? हो हो हो, मालकाला फोन केला। मालका बोलला बंदा आ रहा है, बिझी है, आधा घंटे में आएगा। असं करून करून आज किती वेळा मालकाला तुम्ही फोन केला? मला वाटतं 5-6 वेळेस तो फोन केलाच असेल। ते हेच कारण सांगतो? हेच कारण सांगतो तो। तुमच्याकडून टोटल किती पैसे त्यांनी? 4,500 घेतले। कसे, कॅश मध्ये कसे? मी 2,500 कॅश दिले आणि बाकीचे वरचे मुलाने दिले। ओके, टोटल 4,500? 4,500। त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला आलो, पोलीस स्टेशनला पोलिसांनी काय बोलले तुम्हाला? त्यांना सांगितलं मी अशी अशी तक्रार करायला आलेली आहे, माझ्या बरोबर फ्रीजवाल्याने 4,500 ते बोलले आम्ही अशी तक्रार इकडे करून घेतच नाहीयेत। ओके, असं। आता तुम्ही बघा, जसं यांनी सांगितलं तुम्हाला की पोलिसांनी यांना सांगितलं की आम्ही अशा प्रकारची तक्रार इथे घेऊ शकत नाही। आता तुम्हाला यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशनला यांनी आम्हाला बोलून घेतलं की माझी कंप्लेंट पण घेत नाही आणि त्या व्यक्तीला तुम्ही बोलून घेतलंय दुसऱ्या ठिकाणी का हा येत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या कामानिमित्त त्याला बोलवलं, यायला तयार आहे, काम करायला यायला तयार आहे, पण यांचं काम करायला तयार नाही, पैसे घेऊन सुद्धा। मग त्यासाठी आम्ही यांनी बोलवलं म्हणून आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशनला आलो। तर त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र जाधव साहेब, त्यांच्याशी यांनी आधी संवाद केलेला, तर यांना त्यांनी सांगितलं की आम्ही कंप्लेंट एनसी काहीच नाही घेऊ शकत। तर मग आम्ही त्यांना विचारणा केली की साहेब असा असा त्यांच्याबरोबर फ्रॉड झालाय, तो समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही। आम्ही पण त्याला यांच्या बोलण्यावरून फोन केलेला, त्यांनी एकदा फोन उचलला, माझं त्यांच्याशी बोलणं झालं, बोलला, त्यानंतर आजपर्यंत त्यांनी फोन उचलला नाही। 1-2 दिवसापूर्वी आम्ही बोलणं केलेलं। तर अशा प्रकारे तो जर ह्यांच्याशी करतोय तर अशा प्रकारे फ्रॉड तो इतर लोकांशी पण करत असणार आहे। इतर ठिकाणी पण अशा प्रकारचे फ्रॉड, तो लोकांचे पैसे घेऊन काम न करणं, हा सगळा प्रकार होत असणार आहे। मग अशा लोकांना आळा कसा घालणार? आणि ज्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला येतो त्यावेळेला आम्हाला, मी त्यांना माझ्याबद्दल तर सांगितलं नाही की मी पत्रकार आहे किंवा मी काय आहे, मी एक सामान्य व्यक्ती बनून गेलो। मी त्यांना सांगितलं की असा असा त्यांचा प्रॉब्लेम आहे, पण राजेंद्र जाधव साहेब सरळ मला बोलतात आम्ही काय एनसी घेऊ शकत नाही, आम्ही काय कंप्लेंट घेऊ शकत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही त्याला पकडा आणि त्याला घेऊन या। जो व्यक्ती फोनच उचलायला तयार नाही त्याला पकडून आणणार कसं? आणि उद्या त्याला पकडून आणायचं बोलला नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काय हाणामारी केली किंवा उलट काय केलं तर मग दोष शेवटी फिर्यादीला, ज्यांनी जो कंप्लेंट करायला येतो त्यालाच दोष दिला जाणार। मग असे जर प्रकार होत असतील तर त्यामध्ये पोलिसांचं काय आहे? पोलिसांनी त्यांना मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे, हा विषय ते जर हाताळत नसतील तर मी त्यांना विचारलं साहेब तुमचं नाव काय? तर त्यांनी मला सांगितलं माझं नाव राजेंद्र जाधव।
तर मी बोललो साहेब ठीक आहे, तुम्ही नाही करू शकत ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने बघतो काय करता येईल तर मला ते सर्व ऑन कॅमेरा, पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा लागलेले आहेत, ह्या ताई आहेत, इतर पण पोलीस तिथे आहेत, तिथे मला ते सरळ बोलतात तू आम्हाला धमकी देतोस का. मी त्यांना आवाजावं बोलतोय, ते मला डायरेक्ट बोलतात तू आम्हाला धमकी देतोस का. ठीक आहे बोला, आवाजावं बोला, कसे बोला. मी त्यांना बोललो साहेब ऑन कॅमेरा आहे, समोर कॅमेरा लागलेला आहे, तुम्ही कॅमेरा चेक करा, याच्यामध्ये मी कुठे धमकीचा वर्ड बोललेलो आहे का. मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही ऐकायला तयार नाहीत. आम्ही बोललो ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला तुमचं नाव विचारलं, तुम्ही नाव सांगितलं, एवढाच प्रकार घडला आणि ह्यांनी यांचं पण म्हणणं सांगितलं. त्यावर तुम्ही आम्हाला बोलताय की तुम्ही धमकी देताय, म्हणजे कायद्याचा उपयोग करून तुम्ही आम्हाला अडकवायचा प्रयत्न करताय का. जर एखादा व्यक्ती कंप्लेंट लिहायला येणार असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही त्यालाच दाबात घेणार असाल, त्याचं म्हणणंच ऐकून घेणार नसाल, मग त्याला अर्थ काय. मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठं, हा प्रश्न निर्माण झालाय. आता त्याचा पाठपुरावा आपण करणार आहोत, त्या गोष्टीबद्दल आपण हे करणार आहोत. पण विषय असा आहे की हा प्रकार, तो व्यक्ती जो आहे ज्यांनी फ्रॉड केलाय, पैसे घेऊन तो गेलाय, जो यायला मागत नाही, इव्हन त्याची कंपनी पण कुठे आहे ते माहित नाही, त्यांच्या मुलांनी बघितलं की कुठे आहे का, पण त्याचं ऑफिस वगैरे, त्यांची कुठे दुकान वगैरे कुठे दिसलं नाही त्याला ऑनलाईन केल्यामुळे. मग हा प्रकार त्यांनी अजून पण लोकांशी केला असणार आहे. त्यासाठी आम्ही रितसर कंप्लेंट लिहायला किंवा जे पण कायदेशीर होतं ते करण्यासाठी आलेलो या ठिकाणी. पण ह्यांनी त्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला काय सहकार्य केलेलं दिसत नाही. तर आता ह्या गोष्टीवर तुमचं म्हणणं काय की हा जो प्रकार होतोय कायद्यामध्ये, जेव्हा आमची लिगल टीम आहे, आमच्या लिगल टीम बरोबर आम्ही जेव्हा ह्या गोष्टीशी बोलणं केलं, तर लिगल टीमवाल्यांनी सांगितलं की याच्यावरती तक्रार होऊ शकते, याच्यावरती गुन्हाही दाखल होऊ शकतो. पण पोलीस बोलतात की आम्ही काय नाही करणार. जाधव साहेबांचं सरळ म्हणणं होतं तुम्ही कुणाला पण घेऊन या, कुठे पण या, आम्ही काही करू शकत नाही, आम्ही कंप्लेंट वगैरे काय घेणार नाही, अशी त्यांची अरेदावीची भाषा होती. आणि त्यात आम्हाला दम दिला जातो की तुम्ही धमकी देताय का, म्हणजे असा प्रकार तुमच्याही बरोबर घडत असेल म्हणून हे न्यूज बनवायचं कारण की असा प्रकार सामान्य नागरिकांबरोबर जर पोलीस करत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे. असे प्रकार जर तो मुलगा अजून ठिकाणी करत असेल किंवा त्याचा मालक अजून ठिकाणी करत असेल तर त्याचं जे पितळ उघडं पडलं पाहिजे. यावर तुम्हाला काय वाटतं की अशी जी तक्रार आहे, असा जो फ्रॉड होतोय, ते पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं का, पोलीस स्टेशनला जाऊन त्याची सुनावणी झाली पाहिजे का, हे तुम्ही आम्हाला सांगा. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.